नमस्कार, सह्याद्री रक्षक न्यूज चॅनलमध्ये मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो। आज पंढरपूर तालुका किसंगी या गावी आपण खास करून जनावरांचा गोठा आज शेतीपूरक व्यवसाय लोक करतात, त्यासाठी दुधाच्या व्यवसायातून आज लोक भरभराटीला आलेली दिसून येतात। डाळिंबीच्या बागा तेलाच्या माध्यमातून फेल गेल्या, शेतकऱ्यावरती वाईट दिवस आलं। काही वेळा पाऊस पडला, काही ठिकाणी दुष्काळ पडला, पण आजची परिस्थिती आहे पूरक व्यवसाय म्हणजे हा जनावरांचा तुम्हाला गोठा दिसतोय। हा किसंगीमधील विजय कुमार पाटील यांच्या गोठ्यावरती आपण आलेलो आहोत। आज आपण साधारण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया की या गोठ्याच्या माध्यमातून काय नेमकं त्यांना फायदा होतोय आणि कशा पद्धतीने होतोय। मला सांगा की हा गोठा किती वर्षापासून याला तुम्ही सुरुवात केलेली आहे? 6 वर्ष झाली। 6 वर्ष झाली। आज तुमच्याकडे जनावरांची संख्या किती आहे? 25। म्हणजे 25 जनावरांची संख्या तुमच्याकडे आहे। आज दूध हे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा दिनक्रम आम्हाला माहिती आहे, परंतु आज जे याच्यापासून होणारा फायदा आहे ते दूध तुम्हाला किती मिळतं या जनावरांपासून दिवसभरात? 250 ते 250 ते 270 दिवसाचं संकलन आहे। म्हणजे 10 दिवसाचा साधारण पगार तुमचा किती निघतोय? 80+। म्हणजे पहा, आज आपण पाहतो की महिन्याला गव्हर्नमेंट सर्वंट हा 50 ते 60-70 हजारापर्यंत पगार घेतो, पण 10 दिवसाला खर्च वजा जातात 60 ते 70 हजार रुपये या गायांच्या माध्यमातून यांना मिळत आहेत। आणि महिन्याचं जर आपण हिशोब केला तर 8×3=24, 10 दिवसाचा म्हणजे 2.5 लाखापर्यंत त्यांचा पगार जातोय। 50,000 वरचे खाद्य किंवा बाकीच्या गोष्टीला गेलं तर जवळजवळ 81 ते 2 लाख रुपये हे शिल्लक राहतात। हा आधुनिक पद्धतीनं केलेला गोठा तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अशा पद्धतीनं सकाळी 1-2 तास आणि दुपारी 1-2 तास अशा पद्धतीने गोठ्यात काम करावं लागतं आणि 2 तास काम केल्यानंतर हा दिवसभराचा 10 दिवसाचा इन्कम, महिन्याचा इन्कम त्याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे। आणि यासाठी एक गुंतलेलं क्षेत्र आहे, 15 ते 20 गुंठे क्षेत्र गुंतलेलं आहे आणि 10 दिवसात या एवढ्या क्षेत्रातून 80,000 रुपये मिळत आहेत। म्हणूनच आज बैलपोळ्याच्या या सणाच्या माध्यमातून या जनावरांची केलेली सेवा, सजावट, जसं माणूस हा दिवाळीचा सण साजरा करतो त्याच पद्धतीनं आज या पाटील कुटुंबानं जनावरांसाठी दिवाळीच बैलपोळ्याच्या माध्यमातून साजरी केलेली आपल्याला दिसून येते। धन्यवाद। पुढं का